सुखो बुद्धानमुपादो सुखा सदधम्मदेसना सुखा संघस्य सामग्री समगान तपो सुखो सुखद बुद्धांचा जन्म सुखकर सदधम्म उपदेश सुखकर संघ एकता सुखद समूह तपस्या. तथागत भगवान सिद्धार्थ गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना त्रिवार अभिवादन करून आजच्या धम्मपठणाला सुरुवात करूयात. सर्वांनी एकाग्र चित्तेने धम्मपठणाकडे लक्षपूर्वक ऐकावे, जेणेकरून सर्वांपर्यंत बुद्धांच्या धम्माचा सार पोहोचू शकेल. आज आपण पाहणार आहोत मोह आकर्षणाने धर्मदीक्षा देण्याचा आरोप. एकदा वैशालीच्या महावनातील कुटागारामध्ये भगवान बुद्ध वास्तव्यास होते. भद्दीय लिच्छवी तथागतांकडे त्यावेळी आला आणि म्हणाला, भगवान, लोक म्हणतात की श्रमण गौतम हा जादूगर आहे आणि दुसऱ्या धर्माच्या लोकांना भुलवण्याचा जादूटोणा त्याला अवगत आहे. जे असे म्हणतात ते तथागतांबद्दल विपर्यस्त प्रचार करण्यास हेतू अमान्य करतात. आम्ही लिच्छवी लोक या आरोपावर विश्वास ठेवत नाही, पण तथागतांना याबाबत काय म्हणायचे आहे ते ऐकण्याची आमची इच्छा आहे. तथागत म्हणाले, भद्दीय अफवा, परंपरा किंवा लोकप्रवाद विसंबून राहू नये. एखादी गोष्ट धर्मग्रंथात सांगितलेली आहे म्हणून ती मान्य करू नका. अमुक एक गोष्ट तर्कसिद्ध किंवा अनुमानावर आधारित किंवा बाह्य स्वरूपाने प्रतीत किंवा स्वमतानुकूल वाटली तर तेवढ्यानेच ती स्वीकारू नका. तुम्हाला ती न्याय वाटते म्हणून ती मान्य करू नका. श्रमणाच्या मतांचा आदर केला पाहिजे या भावनेने भारून जाऊनही एखादी गोष्ट स्वीकारू नका. पण भद्दीय, अमुक एक कृत्य पापकर्म आहे असे सर्व घटना स्वतः निरीक्षण तुम्हाला आढळेल किंवा अनुभवाअभावी विद्वानांनी ते गर्ह्य आहे असे सांगितले आणि त्यामुळे यांनी किंवा अपाय होण्याचा संभव आहे असे आढळले तर त्याचा तुम्ही त्याग करा. आता तुझ्या प्रश्नाबद्दल बोलायचे म्हणजे भद्दीय, जे मजवर जादूटोणा करून धर्मपरिवर्तन करण्याचा आरोप करतात ते स्वतः महत्त्वाकांक्षी लोक नाहीत काय? भद्दीय बोलला, होय भगवान, ते महत्त्वाकांक्षी आहेत. मग भद्दीय, लोभाने जिंकले गेलेले महत्त्वाकांक्षी लोक आपली लोभ आकांक्षा साध्य करण्यासाठी खोटे बोलण्यास किंवा पाप करण्यास कधी कचरतील काय? आणि भद्दीय, जेव्हा कुविचार आणि सूड भावना अशा माणसांच्या मनात उत्पन्न होते तेव्हा त्यांच्या महत्त्वाकांक्षेच्या आड येणाऱ्यावर आरोप करण्यास ते दुसऱ्यांना चिथावणी देणार नाहीत काय? होय भगवान, देतील. भद्दीय बोलला. भद्दीय, माझ्या शिष्याला मी फक्त असा उपदेश करतो, प्रिय शिष्य, लोभयुक्त विचारांचे नियमन करून तू राहत जा. असे केल्याने कोणतेही लोभमूलक कार्य मन, वचन किंवा कृत्य यांद्वारे तुझ्याकडून घडणार नाही. द्वेष आणि अज्ञान यावर नियंत्रण ठेवून तू वाग. भद्दीय, जे श्रमण ब्राह्मण माझी निंदा करतात की श्रमण गौतम जादूगर आहे आणि त्याला जादूटोणा अवगत आहे, ज्यामुळे परधर्मातील लोकांना तो भुलवतो, ते लबाड व खोटे बोलणारे आहेत. भगवान,
आपली ही जादू मोठी अजब गोष्ट आहे. या आपल्या जादूटोण्याने माझ्या प्रिय नातेवाईकांना भूल पडली असती तर किती बरे झाले असते. खात्रीने त्यामुळे त्यांना हित आणि सुख प्राप्त झाले असते. भगवान जर सर्व ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आपल्या या जादूटोण्याने मोहून जातील तर दीर्घकालपर्यंत त्यांना हित आणि सुख नक्की प्राप्त होईल. खरे आहे, बद्धीय खरे आहे, या जादूटोण्याने जिंकलेल्या सर्व लोकांनी पापकर्माचा त्याग केला तर ते जगाच्या हिताचे आणि सुखाचे ठरणार आहे. अशा प्रकारे आज आपण पाहिले, भगवान बुद्ध आपल्या प्रवचनात असे म्हणतात की कोणत्याही धर्मग्रंथात सांगितले आहे म्हणून ते मान्य करू नका, किंवा अमुक एक गोष्ट तर्कसिद्ध किंवा अनुमानावर आधारित आहे म्हणून ती मान्य करू नका. जोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीची सत्य अनुभूती येत नाही तोपर्यंत त्या गोष्टीला खरे मानू नका, असं तथागतांनी आजच्या धम्म उपदेशात सांगितले आहे. तुम्हाला तथागतांचा धम्म उपदेश कसा वाटला हे आम्हाला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करून नक्की कळवा. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम.